देवेंद्र, शचीदेवी, या ना आत या. हे प्रभू, आमचा प्रणाम स्वीकार करावा. वार्ता आपल्यापर्यंतही पोहोचली का? होय प्रभू. वार्ता कळली आणि राहवले नाही म्हणून तात्काळ निघालो. हे प्रभू, असं कसं घडलं सगळं? एक ना एक दिवस हे घडणारच होतं आणि ते घडलं. म्हाळसादेवी आणि बानू यांच्यात ह्या आधी कलह नव्हता का? परंतु हे श्री खंडेरायांसमोर घडलं आणि त्यांचं भांडण विकोपाला गेलं. श्री खंडेराय आतापर्यंत हे सारं सहन करत आले, परंतु त्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला असावा आणि ते निघून गेले. हे असं घडायला नको होतं. प्रभू, आम्ही बानूलाही भेटून आलो. तिनं तर अन्नग्रहण करायलाच नकार दिला. आम्ही खूप आग्रह केला पण ती ऐकायला तयार नाही. ह्यावेळी बानूचाही संयम सुटला. तिने देखील वाद वाढवला. ती तरी काय करेल, किती सहन करेल? तिच्या भावनांचा आजपर्यंत कधी विचारच झाला नाही. हे आता बोलून काहीच उपयोग नाही. आता बानूने उपवास करून किंवा श्री म्हाळसादेवींनी शोक करून श्री खंडेराय परत येणार नाही. हे प्रभू, हे माते, आता आपण उभयताच आमचे आधार आहात. श्री खंडेराय परत कसे येतील याचे उत्तर केवळ आपल्याला ठाऊक आहे. आपण आम्हाला आज्ञा करावी. आपण जे सांगाल ते आम्ही करायला तयार आहोत. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.